हे डेरिंगने धरतात त्याला, म्हणजे बरं झालं आता हे डेरिंगने धरतात. कधी सुटलं उठलं ना आणायला तर पळ थोडी फिट होती वाटते. जरा ठेवतो तोंड. हा ना जा जा चेक. अरे चालायला भारी रे. माग थोडी थप टाकायची, माग ढोपर. हा तशी. बर जा. तर नमस्कार मित्रांनो, सकाळीच गुरांची कामं सगळे सकाळीच आवरलेत. मी थोडा बाहेर गेलो होतो, आता 11 वाजलेत. आता परत घरी आलोय. हिऱ्याने रात्री लय परेशान केलं होतं. त्याची मोरकी पण कानातून बाहेर निघली होती आणि त्याच्या गळ्यातला कंडा होता ना, तर तो पण बाहेर निघला होता. तर त्या घोड्याने रात्री लय परेशान केलं. मी आधी हिऱ्या म्हणलं वाटते, पण त्या घोड्याने रात्री लय परेशान केलं होतं मला. परत त्याच्या गळ्यात दुसराची कंडा बांधला आणि नंतर बैडूला घेऊन आलो आणि बैडूने मी परत त्या घोड्याला व्यवस्थित बांधलं, त्याचे पाय वगैरे बांधून ठेवले. तेवढं रात्री परत मी रात्रीतून 2-3 वेळेस बघितलं त्याच्याकडं, तो सुटला आहे का. कारण पहिला मालक म्हटला की त्याला पळून जायची सवय, म्हणजे पळून कुठं जात नाही, फक्त तिथली तिथंच उड्या मारतो, इकडून तिकडं पळतो तो. रात्रीच त्याला सुटायची सवय वाटते बहुतेक, कारण त्याचा मालक म्हटला दिवसा बी ते सुटतं, सुटलं की लय पळतं इकडं तिकडं असे, कारण की त्याला सवारी नाही रोज त्याच्यामुळं. मग मी त्याला त्याच्यामुळे रात्री त्याचे पाय बांधले होते. परत त्याला मी सकाळी चरायला बांधले, पाय बांधूनच चरायला बांधलं. म्हटलं जरा नवीन आहे, असं रिस्क नको घ्यायची. त्याला एकदा इथला एरिया माहीत झाला ना त्या घोड्याला, मग त्याला मोकळं सुटलं तरी काय अडचण नाही, थोडं लांब जाईल आणि परत घरी येईल असं होईल. त्यामुळे थोडे दिवस थांबू आपण. नंदिनी रात्री पाऊस येईल त्याच्यामुळं नंदिनीला इथं आणलं नव्हतं, नंदिनी गोट्यातच होती. तर नंदिनी तिकडं गोट्यातच आहे. बाकी आपली धनश्रीला दूध पण तिच्या जागेवर बांधलेलं आहे. आता हे मी व्हिडिओ बनवतो आहे 11 वाजता, म्हणजे 11:15 वाजलेत. आता हिऱ्याचं वगैरे खाऊन झाले, सगळ्यांना खायला वगैरे टाकलेले, ह्यांना पाणी पाजलेलं आहे शिवबसरीला आणि त्यांना. बाकीचे गुरं मला माहीत नाही, कारण की ट्रॅक्टर आलं आहे आपलं हरभरा मळायला. तर आता पावसाचं वातावरण ना, आणि नशीब रात्री पाऊस आला नाही बरं का, म्हणजे आभाळ भरून आलं होतं. आपल्या उजव्या साईडच्या गावाला पण पाऊस झाला आणि डाव्या साईडचं गाव आहे ना, तर तिथं पण पाऊस झाला. फक्त आपल्या गावाला पाऊस नाही झाला. आपलं काटवातलं शेत आहे ना, तर तिथं पण साडा पडल्यासारखा थोडासा नॉर्मल पाऊस झाला, पण आपल्या इथं नाही पाऊस झाला, आपल्या घरापाशी नाही पाऊस झाला. तर आणि जातो हरभरा मळायला, कारण की आता उशीरच होईल परत, आणि आबाळ आले त्याच्यामुळे आपल्याला गडबड आहे. आज सण आहे ना, पण तरी पण आपल्याला आपले शेतातले कामं सण असेल तरी पण चालू राहतात. सणाचं पण शेतातले काम चालू राहतात. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं मी आता मळायचं होतं. हे बघा, हा तो आपला गहू आहे ना, हा मोसंबीच्या शेतात आणि आंब्याच्या शेतातला हा एवढा मोठा गहू आहे. आणि ही आहे ना, तर हा गहू आपला बन्सी गहू आहे. हे सगळे गहू नीट करायचे राहिलेत. हा बन्सी गहू एवढा आहे, म्हणजे 2, 4, 6, 8 आणि 9 थैल्यात. 9 थैल्या म्हणजे प्रत्येक थैली जर 60 किलोची म्हटलं तरी 6 क्विंटलच्या आसपास गहू भरतोय हा. हे 6 नाही 5 क्विंटल, 5-5.5 क्विंटल सगळा नीट होऊन 4.5 क्विंटल तर नक्कीच भरेल. आणि हा तर मोजला नाही, पण अंदाजात आहे. चांगले ॲव्हरेज पडले आपल्याला आंबे शेत. पण तिथं गहू ठेवलं, तिथं जागा नाही म्हणून हे बघा ह्यात राहिल्यात ना, तर ह्याच्यात आपण रात्री गहू भरून ठेवलं आहे. सगळ्या घरात गहूच आहे, तर इथं आपण हा जोड गहू भरून ठेवला आहे. हा पण नीट करायचा राहिला आहे, ऊन द्यायचं आहे. पण थोड्या दिवसांनी आता आपण पाऊस कसं आहे ना, हा अवकाळी पाऊस आहे, आला तर लय मोठा येतो. आणि पाऊस आला ना, आंब्याचं पण भरपूर नुकसान होईल. त्याच्यामुळे हा पाऊस नाही यायला पाहिजे, आला तर आंब्याचं लय नुकसान होईल. ह्याला चरायला बांधलं होतं, आत्ता ह्याच्या जागेवर आणले. त्याचा पाय पण सोडायचा राहिला आहे, आता त्याचा पाय सोडून घेतो. नाही थोडं वेळ राहू दे, आता पाय सोडायला मी पण नवीन आहे, थोडी काळजी घ्यावं लागेल. पप्पांना त्याला आधी धरायला सांगतो, त्याच्यामुळे थोडा वेळ राहू दे त्याला. एवढं काय अवघडत नाही. तसे पाय लांब बांधलेत मी, म्हणजे त्याला व्यवस्थित चालता वगैरे येते. आत्ता पळत आलं ते, एवढे पाय बांधलेत ना, तरी तिकडं बांधलेलं ते पळत आले. आत्ता त्याला रात्री मी शेडमध्ये बांधलं होतं, म्हटलं पाऊस वगैरे आला तर भिजन. आणि आत्ता पण थोडा पाऊस येतोय, पण दिवसभर काय अडचण नाही. ते बघा ते आत्ता पळत आलं आहे. त्याचे पाय कसे ना, आणखीन आकडून बांधायला पाहिजेत. आता मी पहिली वेळेसच पाय बांधले, मला वाटलं जास्त कमी म्हटलं त्याला चालता येते नाही, पण ते एवढे पाय बांधले त्याच्यावर ते पळतं आहे. पावसाने इकलेच घाणं लावलं बरे, टिपका येते. ट्रॅक्टर लावलं आहे, आता चालूच करायचे मळायला. पण पाऊस बघा ना झाला सुरू लगे.
पाऊस वाढला तर उघडं केलं, हरभरा परत झाकून ठेवले. आता थोड्या वेळाने परत उघडू, पाऊस कमी झाल्यावर. आता थोडा टिपका टिपका पाऊस येतोय. हे बघा, हे ताडपत्री ओली झाली रे, एवढा थोडा थोडा पाऊस आहे. चला आता परत उघडायचे, म्हणजे पाऊस झाला कमी. चला आता परत ऊन पडले, आता हरभरा मळायला चालू करायचे. परत एकदा पाऊस सारखंच येतोय की उघडतोय, येतोय उघडते. आता आईने चालू केलं टाकायला हरभरा, तर मी पण तेच करणार आहे. हे का आई, बरं थांब. मित्रांनो, आपण थोडंसं मळलं आहे आणि परत मळायचं थांबवलं आहे, कारण की ट्रॅक्टरची सिस्टीम जमान आपल्याला. आपल्या हरभरा फुटायला लागलं. आता ट्रॅक्टर मालक येईपर्यंत आपण थांबू थोडं, मग तोपर्यंत गुरांना पाणी वगैरे करून घेऊ. ह्याला मी वर खायची सिस्टीम बनवतो. थोडे दिवस थांबा, आता वेळच भेटत नाही ना. आपल्याकडे टेबल पण आहे, लोखंडी टेबल आहे, फक्त त्याला कॅरेट ठेवायला करायचं आहे. मी घरी जुगाड करतो त्याला, पण 2-3 दिवस थांबा, मला वेळ भेटते. आपला हरण्या सोडलं आहे पाण्यावर. हरण्या पितं येतं पाणी. अय हरण्या, इकडे ये. घाबरायचं नाही, हाऊत भरवतोय तिकडे, इथं पी पाणी. गुरं काय, गावरान गुरं लयच बावरते, घाबरते. आता लागलं प्यायला पाणी, असं राहतं यांचं. ते पाणी भरते त्याला पण घाबरते. ह्याच्या गळ्यात दोऱ्याच लय झाल्यात, बरं 4-4 दोऱ्या झाल्यात. सोडून काढावं लागतं 1-2 दोऱ्या. बस आता पप्पाने तिकडे देवशेनी आणि राणी दोघी आणल्यात. ती राणी ओढतच नाही पप्पा. राहू दे, मी आणतो त्याला, राहू दे. कराजी हा नाही ही लवकर तेवढी राणी चलतच नाही, लई चॅटिंग करते. हे बघा कशी पाणी पिते, हळू शांत. हिला बी आता हौदावरच आणलं आहे पाण्याला. ह्याच्या आधी 2-3 वेळेस पिली हौदात पाणी, म्हणून तिला आज बी सोडून आणले. काल पप्पांनी जागेवरच दाखवलं होतं, पण त्याच्या आधी मी पाजली होती ना, मला माहिती आहे इथं पाणी पिते ती. मित्रांनो, आता त्याचे पाय वगैरे सोडून घेतलेत. तर बऱ्याच जणांचा प्रश्न येतो आहे की ते लोळतं आहे, म्हणजे त्याला स्किन इन्फेक्शन आहे का? तर तसं काय नाही मित्रांनो, ते घोडे तसे लोळतातच, कारण ते मूड फ्रेश होण्यासाठी तसे लोळतातच. ते ह्या अंगावरून त्या अंगा होतात, लोळतात. बाकी त्याला स्किनला काही प्रॉब्लेम नाही. मी स्किन जवळून बघितली त्याची, बादल, तर त्याच्या स्किनला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याने आणखीन जरी वर तोंड केलं ना, मला भीती वाटते, पण तो करत काहीच नाही. तो भडू लय बिंदास धरतो याला, बादलला. ते रात्री त्या बघा, एक जास्तीचं काळं दोर आहे ना, तर ते नवीन बांधलं होतं रात्री, त्याच्यामुळे तो सुटायचा वाचला. नाही तर त्याच्या मालकाने त्याची खोड मला सांगितले ते की तो सुटतो पळण्यासाठी, असा सैरावैरा पाळण्यासाठी तो दाव सोडून घेतो. असं आहे. बाकी त्याच्या स्किनला कुठं काहीच प्रॉब्लेम नाही. घोडे फ्रेश होण्यासाठी तसं लोळून घेतातच. त्यांना बरंच अंतर पळवलं ना, तर तरी पण मग लोळून घेतातच तो. आता आम्ही पळवत आणला होता ना, पळवल्यावर एकदा तो लोळलाच आल्यानंतर. तर तसं सोडल्यावर लोळतात घोडे, त्याला स्किनला काही प्रॉब्लेम वगैरे नाही. स्किनला प्रॉब्लेम असेल ना, तर स्किन बुरशी आल्यावर पांढरे पांढरे दिसते आणि केस निघून जातात तिथली, तर तसा स्किनला प्रॉब्लेम होतो त्याच्या. पण ह्या घोड्याच्या स्किनला काही प्रॉब्लेम नाही. घोडे फ्रेश होण्यासाठी आता दिवस सारखे उभा असतात ना, मग फ्रेश होण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी तसे ते लोळतात, आणि ते लोळले की मग परत फ्रेश होतात. त्याला सकाळी चारायला बांधलं होतं, तरी पण आत्ता पण चरते. फक्त रात्री त्यांनी वरून कानाच्या वरून मोरकी काढून घेते ना, म्हणून मी आता त्याला खाली मोरकीला बांधले. मोरकीला आणि गळ्यातल्याला खाली बांधले. आता म्हणजे त्याला सुटता येणार नाही, असं त्याला व्यवस्थित बांधले. आहे लहानच आहे, पण घोड आहे, तर त्याच्यामुळे मला थोडंसं भीती वाटते त्याची. थोडं सावधगिरीने धरत असतं मी, आणि सुरुवातीला कसं सावधगिरीनेच धरलं पाहिजे. त्याचे पाय वगैरे मी चेक नाही केले. असं म्हणतात की दर 2-3 दिवसाला त्याच्या पायामधली घाण काढायला पाहिजे, म्हणजे लीद वगैरे जी अडकते ना, तर ते त्याच्या पायामधली काढायला पाहिजे असं म्हणतात. साफ पण करायला पाहिजे पाय, पण सध्या मी काही प्रयत्न करत नाही. म्हणजे थोड्या दिवसांनी माझ्या हातावर आला ना, मला समजलं ना तो पाय हातात देतोय नाही वगैरे, तर त्यावेळेस मग आपण त्याचे पाय वगैरे थोडे साफ करून घेत जाऊ. कारण घोडा म्हणलं थोडा मेंटेनन्स असतो, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणजे त्यांनी शी सू केली का हे बघावं लागतं. समजा शी किंवा सू जर त्याने रेग्युलर नाही केली, तर त्याला मग कॉलिक झाले असं समजायचं. कॉलिक झाले म्हणजे त्याचं पोट ब्लॉक झाले असं समजायचं. तर तेवढा एक मेन प्रॉब्लेम असतो कॉलिकचा घोड्यामध्ये, नाही तर मग बाकी जास्त काही प्रॉब्लेम नसतो.
तर तेवढंच एक लक्ष द्यायचं त्याच्याकडे. आणि बाकी पायांकडं नख्याची काळजी घ्यावी लागते त्याची थोडी. ह्याला नाळ वगैरे मारायची काही गरज पडली नाही, कारण की आत्तापर्यंत मालकाने त्याला नाळ मारला नाही. सवारीला वापरत होते पण नाळ मारला नाही त्यांनी, म्हणजे त्याला नाळची गरज नसेल. आणि जर गरज पडली तर आपण मारू. नाळ का नाही, एकदा मारला की 2-3 महिने आरामात जातो. पण आपल्याकडे एवढं रेग्युलर डांबरीवर कुठं चालणार आहे, नाळाची गरज नाही पडणार. पण तरी बघू त्याच्या गरजेनुसार परत. आज तर ऊन नाहीच आहे, पण हिऱ्याला मी पलीकडे होतं तर अलीकडे घेतलं आहे. म्हटलं बघू त्याला सावलीत ठेवून, जर त्याची संडास राहिली तर आता आज राहिल्याने वाटली, पण तरी पण बघू आजच्या दिवस त्याला इथं ठेवून. तर उघडलेलं परत एकदा झाकायचं, कारण की लईच बेजारी पावसाने. आता पाऊस येते बरं का, आपल्या फोनमध्ये पाऊस दिसत नाही, पण आभाळ जातं येते. माझा आज ऊस पण आणायचा राहिला, ऊस आणायला जायचं होतं, पण हे हरभरं मळण्यासाठी थांबलो होतो. आम्ही चालू पण केलं होतं, थोडं अर्ध पोतं हरभरं मळलं, पण ते हरभरं खराब यायला लागलं, म्हणजे जास्त फुटायला लागलं. तर त्याच्यामुळे ते बंद केलं होतं. ट्रॅक्टर मालक येईपर्यंत थांबावं म्हटलं, पण ट्रॅक्टर मालक काय लवकर आले नाही. मग आता काय परत ते हरभरं झाकलं. मी ऊस पण आणायला गेलो नाही. आता पाऊस पण सुरू झाला, आता एवढा पाऊस उघडलाच ऊस आणतो. त्याला पहिली दिवस लगाम घालत चला. मी आता घातलाच लावा. बादल तोंड उघड रे, ठोंब्या. असे सकाळी पाय बांधलेले होते ना, म्हणजे मी नव्हतो तेव्हा हे सरकारने त्याला लगाम बी घातला होता आणि काढला बी लगाम, घातला. झाला घातला. नाही तर मुरकीच्या हातून घे, लय शेव होत आहे का, फिट होतोय का आता बघ तुझ्या ह्याने. हा दात कसं रे धाम आपल्याला कळत नाही, बैल असत कळलं असतं. बैलाची जनावरांची मला कळते. हां, ते पलीकडची मुरकीची गाठ महाग आहे जरा. ओके शिरसन, अशी कर. हा हे डिले झालं राव. अरे रात्रीशी सगळंच निघलं होतं, हे काळ्या दाव्यामुळे तरी वाचलं. तर मी काळ्या जावर जरा फिटच करतो आत्ता बी. अरे वा. हा इकडं वळ, त्याला उजूकड घे. ए रोहन, ती पाईप काढ रे, पाईप काढ आणि चल म्हण. हा डावीकडे चला. हा पळ म्हण ना, त्या डावीकडे घेऊन थोडंसं बटाटे चिकडे घे. चल हे छान चालतंय, शांत आहे. निना पुढं. हे बसणारा बी नवीन आहे ना, ते जरा लगाम कमी जास्त होतोय. तुला ते चलित येणार भरडू राईट चलित होता. हा गुढी बसला होता तू त्या. नाही घ्यायचं रोडला सरकार. त्याला थोडं महाग थापटाक, ढोपर महाग थापटाक नाही. हा पुढं सर, थोडा पुढं सरक. हा पळव थोडा, कडी पस्तोर री बांधा पस्तोर. आज बादलची पहिली सार घेतली आहे इथं आल्यावर. चांगला चालतो, थोडा पाऊस चालू आहे. बघ घोड्यासारखं अंग हल्लं पाहिजे, आवडून बसायचं नाही. मोकळं अंग असं लाख झालं पाहिजे. त्याने पण मस्त चालतंय, फक्त लगाम थोडी फिट होती वाटते, जरा ठेवतोय तोंड. हा ना, जा चेक. अरे चलायले भारी रे. माग थोडी थप टाकायची, माग ढोपर. हा तशी चल. हा तू पुढे सरक, थोडा सरकार पुढं सरक. ते उड्या बरोबर ते महाग येतोय. इकडे डाईव्ह कर की थोडं. हा सरकार राव. पोरग पळवते तुला पळवायला. बघ हे कसे पळविले. बादल आज पहिल्यांदा हे केला, लगाम टाकला इथं आल्यावर.
आहे हा, पुढं याला नाही. जमतोय बसायला. हा राईट जमतोय रोहन आणि एक चक्कर जा रोडने आणतो का रोहन पुढं बस ना थोडा पुढं बस सरक पुढे ते घोडं माणूस माग गेलं की नाही घोडं उचलते लागत ऐक पण त्याला ऐक पण ऐक म्हणा. त्याला बोल ना बोलायचं ते. हा पळी दे राव घोडे अरे तेच होत बोलू नको दमानी येतो दमन रे हे रास्ता नाही अंग तितकंच लाख घाला पाहिजे तू आवळून बसतोस हा ते लगाम ढिला सोड थोडा लगाम ढिला सोड हा लगाम थोडा ढिला सोडायचा पुढं बसायचं माग बसलं की तोल जाते हा आता राईट बसलास अंज एक करा हा, जा रस्त्याने जातो का नाही का बरं जात नाही ते, हा. मी जातो आता रस्त्यात. भामण्या हा चल हा जा खालतं ते वरतं. खालतं जा खालतं इकडे वरतं जाऊ. नाही जागा. बरं जाऊ बर जा वाजल, चल. पुरत नको करू रे. हा जास्त नको पळू ह्या स्पीडनी स्पीडने जा बाय मला पळू नको ते नाही ते जमत नसते हा अंगावळून घेता येत नाही त्याच्यावर पळलं म्हणून पडला हा नाही काही करत नाही मित्रांनो बघा आता त्याचा लगाम काढला ना त्याला कळलं की आता सवारी घ्यायची झाली तर आता तो थकवा घालत असतो फ्रेश होत असतो दुरी पुढं घे ना तू तिथं थांब पलीकडे थांब पायात दुरी गुजून द्यायची नाही थांब आता त्याला पलीकडे झाल्या दुरी पुढं घे हां पलीकडे होत आहे ते हां फक्त हां दुरी पायात येऊन देऊ नको मित्रांनो ते ना त्याला स्किनला इन्फेक्शन वगैरे काहीच नाही ते सवारी झाली ना असं करतो सवारीच्या आधी बाहेर काढलं ना तर नाही करत सवारी काढल्यावर घोडे असे फ्रेश होतातच लोळे घेऊन जोपर्यंत त्याला लगाम होता तोपर्यंत त्यांनी लोळी घेतली नाही मी लगाम काढला की लोळी घेतली त्यांनी अय सरकार थांब जर 2 मिनटं ये थांब त्याला इकडे घे इकडे राहत घे आणखीन एक लोळी घेतली ना एकदा लोळलं ना की मग हे होते बादल ऐक लगाम मी हातात घ्यायला पाहिजे होतं लगाम तिथेच पडला बटाट खाऊन देऊ नका हेच कधी हां बटाट खाऊन देऊ नको त्याला हेच कधी ते एकदा आणखीन एकदा लोळतेच बादल आहे लगाम मी हातात घेतो त्याला एकदा लुळू दे मग लगेच बांधू हा ते थकवा घालवण्यासाठी घेते म्हणजे का ते आता जर फ्रेश झाले म्हणजे आता बांधायला पुन्हा डायरेक्ट त्याला त्या संध्याकाळी जागेवर घ्यायला खायण्याच्या आरी पडले कळन का माझ्या मागे हो त्याला काय झालं नाही आवडते मी सकाळी चरायला तसंच बांधलं होतं राजा चल. आयला काय बादल आहे काय आकडून धर थांब आलो थांब पायातून दुरी काढून जवळ धर ना त्याला जवळ धर मुरकील धर जवळ धर हा घेऊ ती लुळी ते फ्रेश होते पायातलं दुरी काढ ना सरकार झोला टाकून दुरी काढ पायात जास्त अडकती त्याने परत दुसरी लोटांगडी तिकडे घेतली नाही तिडा पडतो ते कसं आहे जर नवीन आहे आपल्या हातावर आहे ना राजा थांब. काय बादल त्याला जरा चेहरे थांब लुळदी सरकार तू तोंडाकडे इकडे तोंडाच्या हां थांब बस फक्त त्याच्या पायात येऊन द्यायचं नाही ते काल आम्ही आणलं हौदा बसीत लोटा काय सगळे जनावरच दचकले पुन्हा इकडे राहत आणलं जरा असे फ्रेश होते चालले ना असे जरा फ्रेश होते सारखे उभा बी असतात ना म्हणजे पाय बांधून सारखं उभं राहणं. हा ते आता अंग मोकळं करतंय तुला काय म्हणलं तुझ्या चेहऱ्यासमोर अरे ते दाव द्या तिडा पडला ना काढता येणार नाही आपल्याला परत आपण नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं मग आता मागच्या पायात गुतले सरकार ऐक ना तू त्याला तुझ्याकडे बोलू उठू दे थांब त्याला उठू दे आता पाय काढू दे राजा थांब रे. ऐक राजा. तिकडे जाऊन देऊ त्याला मेथी घास कळलं सारखं ते तिकडं पळण थांब रे. हे बटाट खाऊन देऊ नको त्याला नासके बटाटे खराब आहेत ते बादल यायला खाल्लंच होतं ते बरं खाऊ तेवढं हेच का थोडा खाली पडले थोडं उडीत नाही रे. बरं चला हां बांधायला घ्या त्याला हराळे आवडीन खाते ती बादल थांब. आणि ते असं चरायला होतं त्यांनीच टुमटुमी ते काम झालं की चरायला मागच्या पाय हाणीत असतं इतक्या जवळ आहे रे पुढं थांबावं लागतं त्याच्या पुढच्या पायाच्या लेवलनी थांबायचं मागच्या पाय हा येऊन आहे त्याला पण ते गरीब आहे काही करीत नाही
मोर केलं तर ना थोडं पुढं टाक सर माग कर बादल त्याला हां काढला असं आहे ते हायला पोरं लय डेअरिंगने धरतात त्याला म्हणजे बरं झालं आता हे डेअरिंगने धरतात कधी सुटलं उठलं ना आणायला तर पळू नको तू मग त्याला वाटतं पळ ते उधळतंय लय ऐक पण ना बोल ना त्याला बादल ऐक नळ्या फोडून ते घे त्या जागेवर घे ते काय होतंय त्याला उधळायची लय सवय बाबा जे जिथं वस्ती होतं का तिथं ते काय करायचं त्याला सवारी नाही का दिली गोळ्यातून काढून घ्यायचं मुग मकार इकडं तिकडे चक्र हां बांध त्याला फोड बिर्ड मग जिथं मी बांधले ना खाली तिथं मुरकीला खाली आणि गळ्यात हा आणि मग गळ्यात त्या दोन्ही नको फक्त लाल घ्यायला की काळा तसंच राहू दे कारण कधी कधी काय होते कंडे जरा पुढे येतात त्यांनी सांगितलं का असं मारायचं नाही ते बघितलं त्यांनी इथं बांधलं तिथं गटलं तरी पळालं तरी गटत होतं रे इथं नवीन एरिया आहे कुठं जाऊ नाही कुठं जाऊ कुठं नको होईन त्याला कळायचं नाही कुठं जाऊ दे बादल आणि शेवटला थाप टाकायची बघ का म्हणजे त्याला कळतं आता चाललंय म्हणून नाही तर ते अचानक थांब ह्याला पिळा की नाही की बेड व्यवस्थित नाही बसलं अरे ते सगळं मोकळं झालं तर बाबा मी हे व्यवस्थित घेतलं झालंय ना बाजार बरं थांब ते खालचं दावा सोडते त्याचं लाल बादल आहे त्याला चावत असतं बरं हा नाही ह्याला चावायची काय खोड नाही लाताची खोड नाही तर आता वस्तू लाथ आणणार असतात इतक्या जवळ थांबून देते काय त्याला तू सांग का घोड्याच्या तू उभायस का तिथं थांबायचं जास्त मागं थांबलं तर त्याला मागचा पाय हाणता येतो आणि इथं समोर थांबलं का त्याचे पाय असे सरळ खितवर येते वाटतं ते मग हा नाही ते घोडे ना त्या ढोपरा जरा बारीक असते काहीच नाही पुढं तर त्याला सरळ माझा पाय आहे का हितवर त्याला लाथ आणता येते नक्कीनी त्यांनी काल पाठी फोडली नक्कीनी सोडू काय हो सोड काहीच करत नाही का हां राईट ओके काहीच नाही ते उलटं फ्रेश झालं आता काय त्यांनी मागून तुला सांगतो उड्या हाणताना लाता झटकिल्या तर असं कुणाला कधीच लाच बीत हाणले नाही काय नाही बांधून देते का ते बांधून देते आरामात तुला सांगतो वर तिथं कामरात हात ठेवायचा आणि खाली न्यायचा पाय उचल म्हणलं पाय उचले ते रात्री बांधले होते ना पाय पुढचं सुटलं म्हणलं ह्याला पायच बांधू आता ती बांधली होती रात्री पाय पण व्यवस्थित आहे चालायला ह्याला आग उठायला लागली ना. असे आता पाऊस झालाय सुरू बादल पावसात आहे शुभश्री आणि हिऱ्या पावसात आहे फक्त पिल्लीला आणलंय गोट्यात धनश्रीला बाकी आपली नंदिनी तर गोट्यातच आहे आणि सगळे गोट्यातच आहे फक्त 3 गुरं बाहेर आहे मित्रांनो बादलला इथं ह्याचा भुस्सा ठेवला खायला हरभऱ्याचा भुस्सा खायला ठेवलाय आता सध्याला काय माहिती का वेळच मिळत नाही सगळे कामं प्लॅनिंगच्या विपरीतच होतात म्हणजे उलटच होतात मळयंत्र ट्रॅक्टर तो सकाळपासून उभा आहे पण हरभरा मळून झालं नाही त्याचे मालक नव्हते आणि आपल्याला जजमेंट जमलं नाही अशी गोष्ट झाली हरभरा मळून झालं नाही ह्याला हा खाली खात नाही म्हणजे ते मालक तर म्हणले कुठं पण खातो गावराने पण ह्याला जास्त करून चरायला देत होते आधी आणि त्याला चरायलाच आवडते माझ्याकडे एक टेबल पण आहे जो की ह्याच्या हाईट लेवलने आहे त्याच्यात कॅरेट वगैरे ठेवता येते थोडीशी ॲडजस्टमेंट करायची तेवढा टेबल पण आहे पण सध्याला वेळ मिळत नाही वेळ नाही तर त्याच्यामुळं त्याला मी आता खाली खायला ठेवलं आहे नाहीतर आपल्याकडे टेबल आहे फक्त टेबल सट करायचं आहे म्हणजे थोडेसे खड्डे करायचे त्याला 4-4 बोटं म्हणजे 4-4 इंच खड्डे करून तो टेबल खड्ड्यात रवायचा आहे म्हणजे यांनी धक्का लावला तरी पडू नये तो टेबल तसं तर असा ठेवला तरी तो टेबल पडायचा नाही पण त्याला आपल्याला त्या टेबललाच बांधता येईल तर त्याला आपल्याला वरच्या शेडमध्ये जागा करायची घोड्याला तर घोड्यासाठी टेबल पण आहे फक्त त्याच्यात कॅरेट बसवायला ॲडजस्टमेंट करायची तर ती पण करता येईल 1-2 एल्डिंग मारता येतील त्याला नाही तर मी घरी तारेने जुगाड करू शकतो पण सध्या काय होतं वेळच मिळत नाही आणि आज तर उद्या ऊस पण आणला नाही उद्यासाठी गुरांना खायला काय नाही पाऊस सारखा थोडं येते आता पण बादल एक वेळेस भिजलं आहे पावसात मग आता त्याला मी आता डबल पाऊस यायला लागला होता मग म्हणून त्याला मी वरच्या शेडमध्ये आणलं तेव्हा हरभऱ्याचं भुस्सा किती आवडीने खातोय पण मी गेलो होते ते कॅरेट सांडून आहे त्यांनी त्याला रात्री पण इथं बांधलं होतं ना तर भुस्सा खायला ठेवला होता तर तो कॅरेट सांडतो यार दाताने धरून तो फोडतो कॅरेट असं होतं आता 1-2 दिवस त्याला उपाशी राहण्यापेक्षा होऊ दे थोडंफार नुकसान आता थोडंफार नुकसान सहन करू कारण घोडा आणायचं म्हणजे मी आधीच तयारी करायला पाहिजे होती मला माहीत होतं त्याला पण म्हटलं गावराने मालक म्हणले कुठं बिन काही बी खाते पण ते काय होतं इथं थोडा सट नाही झाला वाटतं तो आणखीन तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे त्याचा तर होईल सट मग माझ्याकडे टेबल वगैरे आहे मी काही सोय तरी केली असते ना त्याला आता
आता हा कॅरेटमधला भुसा आहे ना त्याचं काम ओकेच होते. आता भिजला आहे त्याच्यामुळे पाणी पितोय की नाही काय सांगता येणार नाही, पण मी त्याला पाणी पण दाखवणार आहे. आता पावसात फक्त हिरे आणि शुभश्री ते पण बघा तिथं खात आहेत. पाऊस थोडा उघडला होता म्हणून त्यांना बाहेर खायला ठेवलं होतं. पप्पा म्हटले त्यांना मध्ये बांध, पण मी म्हटलं शुभश्रीला खाऊ द्या बाहेरच, कुठे यायला लागला पाऊस. पण पाऊस काय थांबायलाच तयार नाही. थोडा वेळ झालं की परत येतोय. आबाळ आले, आबाळ गरजत आहे सगळं. सध्याला काय होतं माहिती तुम्हाला सांगतो, सगळं टायमिंगच विपरीत चाललं, म्हणजे कामच पटपट होत नाहीत. मग त्याच्यामुळे वेळ मिळत नाही. वेळ लय महत्त्वाचा आहे, पण वेळच मिळत नाही. घोड्याला थोडंफार करायचं आहे जरा खायला वगैरे, पण ते वेळ मिळत नाही. मला मित्रांना बोलून रविवारी तर यार बाहेर जायचं आहे. पण बघू ज्यावेळेस मित्रांना बोलून ना ह्याला दोन्ही साईडचे पाय मला पण बांधून देतो. पण समोर जर धरायची वगैरे गरज पडली तर त्याला लगाम लावून थोडंसं धरतो. मी नक्या साफ करून घेतो बरं ह्याच्या एक एक करून. त्याच्या नक्या कधी साफ केल्यात काय माहीत नाही, तर एकदा खालचे नक्या एकदा साफ करून घेतो. म्हणजे फक्त मी त्याच्यात लीद वगैरे काय अडकली असली तर ती काढणार, नाही तर बाकी तर मला काय येत नाही त्याच्यातलं. लय आवडून खातो रे हरभऱ्याचा भुस्सा. किती मोठा गपका तोंडात धरतोय. भूक पण लागली त्याला मग पोरांनी चलवलं ना, तर त्याच्यानंतर पाऊसच आला. त्याला जागेवर बांधलं आणि पाऊस सुरू झाला. म्हणजे मुलांनी त्याला थोड्या पावसातच पळवलं, पण त्याला जागेवर बांधलं आणि जास्त पाऊस वाढला. लाईट गेली बरं का, काहीतरी आवाज झाला म्हणजे लाईट गेली. पाऊस म्हणले की लाईट जातेच. मग त्याच्यामुळे तो भिजला आणि मग त्याला खायलाच नव्हतं ठेवलं. आत्ता मी नेपेर तिथं टाकला होता, पण परत पाऊस सुरू झाला. मग तो नेपेर तिथंच राहून दिला आणि त्याला इकडे घेऊन आलो. आता इथं त्याला हरभऱ्याचा भुस्सा खायला ठेवला आहे. एवढंच हरभरा आपण मळलं होतं, म्हणजे आहे आणखीन भुस्सा आहे. आपण अर्धा पोत हरभरा मळलं, पण सगळं पीठच झालं यार. घरची घरी ॲडजस्टमेंट करायला गेलो तर. मी आज एक घोडी बघितली बरं का आपल्या गावातली, तर ती तांबड्या कलरची घोडी आहे. म्हणजे थोडासा स्किन कलर म्हणायचं तर तांबड्या कलरची घोडी आहे. तर ती पण अशी, पण ह्याच्यापेक्षा जरा अंगात मोठी आहे राव. ती हाईटला एवढीच असेल, पण अंगात जरा जाड आहे ती घोडी. आणि ह्याचा कलर कसा काळा आहे, तर तिचा तांबडा आहे. मला तिच्यापेक्षा हा छान दिसतो ह्या कलरमध्ये. फक्त त्याला एक कपाळावर टिक्का पाहिजे होता थोडासा, नाका किंवा कपाळावर पांढरा. त्याचं झाला चालू व्हिडिओ. मित्रांनो त्याचं आता खाऊन झालं आहे बादलचं. मी त्याला रात्री असं बांधलं होतं, तो रात्री सुटला होता, तर त्याच्यामुळे तिसरी दोरी त्याच्या गळ्यात बांधली. हे दुसरी दोरी त्याच्या गळ्यात बांधली. ऑलरेडी पहिली एक होती, तर त्याला असं बांधलं आहे मी. परत रात्रीच्याला सेफ्टीसाठी पाय बांधायचा त्याचा एक मागे, त्याचा मागे एक पाय बांधायचा बस. त्याला रात्रीच्याला ही जागा केली सध्या तरी. थोड्या दिवसांनी त्याला थोडी मध्ये जागा करू. आणि आता पाऊस जरी आला तरी त्याला मागे सरकता येते, काही अडचण नाही. धनश्री का वरडती बाई, हे धनश्री. आज तिला पाऊस आला म्हणून अचानक तिच्या आईपासून लांबले. सारखी वरडती. तिथे आता दूध काढायचं 10-15 मिनिटांनी गाईचं. मला दूध पिण्यासाठी वरडते वाटते. आपल्याला सचिन दादांची कमेंट आली की हरण्या कुठे, तर हरण्या घावणीला इकडं बांधला गायांच्या साईडला. पलीकडे गंगा आहे, गंगाच्या बाजूला हरण्या बांधलाय. आणि ही लाली आहे, तर लालीच्या आणि गंगाच्या मध्ये बांधले ह्याला हरण्याला.